हाय नमस्ते यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? चला आता तुम्ही तुमच्या आशीर्वादाने चांगली आहे. तेव्हा आता मी आज बनवणार आहे मच्छी. तेव्हा बघा तुम्हाला जर बाहेरचा साऊंड येत असल्यास तो तुम्ही साऊंड जरा म्यूट करा. हे बघा मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे, मिरची आहेत, लसूण आहेत आणि टोमॅटो सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेतला आहे. आता मी बनवणार आहे हे बघा मच्छी. आपल्याला रस्सा पण करायचा आहे आणि फ्राय पण करायचा आहे. तरी तुम्ही बघू शकता मी हा मसाला एकदम फ्राय करणार आहे आणि याच्यातच आपण तव्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. ती सुद्धा आता फ्राय करून घ्यायची आहे. मस्त असा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरवरती आपण काढून घेणार आहे. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता टाकायच्या नंतर आता आपल्याला टाकायचं आहे. मी वाटून घेतला होता मसाला. हे बघा मी बघू शकता मी आता मसाला याच्यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे असा मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आपण बघू शकता मस्त असा फ्राय करून घेणार आहे. आता यातच आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवते. गरम मसाला आहे, आपला घरगुती लाल मिरची पावडर आहे, धना पावडर आहे आणि हळद आहे. मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता आपण त्याला ते चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त मसाले आपण परतून घालायचे आहेत आणि घेणार आहोत. तुम्हाला जर बाहेरचा साऊंड येत असतात तो तुम्ही प्लीज साऊंड म्यूट करा आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा तुम्ही बघू शकता मसाल्याला एकदम छान असा कलर आलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये मच्छी टाकून देणार आहोत. तुम्ही बघा बघू शकता समजा मी आता याच्यामध्ये हे सर्व पीस टाकणार आहे मसाल्यामध्ये. बघा आता तुम्ही वगैरे असे आपल्या आता मच्छीचा रस्सा होणार आहे. तेव्हा आता तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि भाताबरोबर आणि चपातीबरोबर खाता येतो. आणि नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा हे मस्त असे मसाले एकदम त्या मच्छीमध्ये असे फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला पूर्ण त्याला असा लागला पाहिजे व्यवस्थित. असं तुम्ही बघा मस्त असा हे बघा मस्त असे आपले मसाले त्या मच्छीमध्ये एकदम मस्त असे मुरलेले आहेत. आणि आता बघा मस्त असं आपल्याला छान दिसतोय. आता मच्छीचा आपला रस्सा एकदम मस्त असा होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवा, खूप छान लागतो, मस्त लागतो. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा की आपल्या साईडने बघा आता तेल वगैरे सुटत आलेलं आहे पूर्ण आपल्या मच्छीच्या रस्स्याला कालवणाला. बघा तुम्ही बघू शकता. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला आणि कसं नाही. चॅनलला नवीन असतात तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा तुम्ही बघू शकता अजून मस्त असा आपला मसाला वगैरे मच्छ्यांमध्ये मस्त असं झालेला आहे. आणि आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. जे मसाल्याचं पाणी होतं तेच मी आता याच्यामध्ये टाकून देणार आहे. तुम्हाला जितका पाहिजे तितका तुम्ही रस्सा बनवू शकता. तुम्हाला जर बाहेरचा साऊंड येत असतं तो साऊंड जरा तुम्ही प्लीज म्यूट करा. आणि आता बघा आता हे अशा प्रकारे आता आपलं हे मच्छीचा रस्सा वगैरे मस्त असा झालेला आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवा. आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी. अशा प्रकारे बघा आपल्या मच्छीच्या रस्स्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ना मीठ टाकणार आहोत. ते तुम्ही तुमच्या हिशोबानुसारच टाकायचं आहे, चवीनुसार टाकायचं आहे तुम्हाला किती पाहिजे आणि किती नाही. मी आता मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये. बघा किती छान कलर आला आहे. आणि तसंच मी आता याच्यामध्ये थोडीशी आपली कोकम होती, कोकमसुद्धा मी टाकणार आहे. मस्त असे तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त असे मी कोकम वगैरे टाकणार आहे. तुम्हाला जर बाहेरचा साऊंड येत असल्यास तो तुम्ही प्लीज म्यूट करा. आणि चॅनलला नवीन असताल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याला मस्त अशी परत उकळी आणायची आहे. आणि आता याच्यावर मी टाकणार आहे कोथिंबीर. मस्त अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मस्त खा, स्वस्त राहा. आणि चॅनलला प्लीज नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा तुम्ही अशा प्रकारे मस्त असं आपला मच्छीचा रस्सा झालेला आहे. तेव्हा बघा तुम्ही मस्त असे बघा. हे बघा तुम्ही बघू शकता साईडने वगैरे एकदम मस्त असं झालेलं आहे. आता हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा
मस्त अशी आपली मच्छी झालेली आहे, हे बघा. आणि खूप छान वास येत आहे. मस्त मच्छीचा रस्सा तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतो आणि भातावर सुद्धा खूप छान लागतो. अशा प्रकारे तुम्ही हा रस्सा बनवा. अशा प्रकारे हा आपला रस्सा झालेला आहे. चला तर मग आता आपण मच्छी फ्राय करणार आहोत आणि आता बघूया आपण आता कशी मच्छी वगैरे फ्राय करायची आहे ते आता आपण बघणार आहोत. चला तर मग आता आपण बघ. आता मी याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, तो आता आपण बघणार आहोत. लसूण आता चांगला मस्त असा फ्राय झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. तेच ठेवला होता कढीपत्ता, आता तो आपण कढीपत्ता पण टाकणार आहोत. मस्त असा फ्राय झालेला आहे. आणि आता आपण मच्छीला हे बघा मसाले मी घेतलेले आहेत. आता हे मसाले आपण मी संपूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे बघा तुम्हाला मी दाखवते. मस्त असं आता आपण बघा करायचं आहे. आता मी ही टाकलेली आहे धणा पावडर. धणा पावडर टाकल्यानंतर टाकणार आहे गरम मसाला. गरम मसाला टाकल्यानंतर मी टाकणार आहे लाल मिरची पावडर. नंतर आपल्याला टाकायचं आहे हळद आणि मीठ टाकायचे आहे. अशा प्रकारे बनवायचं आहे मस्त असं बघा. आणि तुम्हाला बाहेर त्याचा साऊंड येत असेल तर तुम्ही साऊंड तो प्लीज 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 म्यूट करा. बघा मस्त असे मच्छीला हे लावून घ्यायचं आहे. आणि मी इथे कोकमचं पाणी करून ठेवलं होतं. हे कोकमचं पाणी सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा मस्त असं कोकमचं पाणी मी टाकलेलं आहे. हे बघा मी आता याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. मस्त असे मिक्स वगैरे केलेले आहे. आणि आता मी रवा घेतला होता आणि रव्यामध्ये पण मी हे मसाले वगैरे मिक्स करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला ते याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत मच्छीचे पीस वगैरे मस्त. आणि ते आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा असे मी आता मस्त याच्यामध्ये हे करून घेणार आहे आणि याच्यावरती टाकून देणार आहे. त्याला पटापट टाकून द्यायचे आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे आता ही मच्छी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. मस्त असे मीठ मसाला वगैरे सर्व टाकून आता याला रवा पण वगैरे मी लावून घेतलेला होता. आता आपण याला मस्त असे पलटी मारून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपली ही मच्छीसुद्धा आता मस्त अशी फ्राय झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे बनवा. आणि प्लीज 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 चॅनलला नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे पण तुम्ही बघू शकता मस्त आपला मच्छीचा असा रस्सा मस्त असा बघा तुम्ही बघू शकता मस्त असा झालेला आहे. तेव्हा चला तर मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मस्त असं आपलं मच्छीचा रस्सा आणि मच्छी फ्राय आपलं हे दोन्ही पण झालेलं आहे. हे बघा चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.